आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। टाकळी रोडवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी 6 जण ताब्यात, न्यायालयाकडून 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी। मिरज येथील टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिवतनीकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 जणांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील सर्व संशयितांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिवतनीकर राहणार टाकळी रोड याच्यावर तलवार आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। या हल्ल्यात अतनीकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर मिरज शहर पोलीस आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती। विविध ठिकाणी छापेमारी आणि गुप्त माहितीच्या आधारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने संशयित आरोपी मतीन काझी, शौकत शेख, आयन लांडगे, शोएब शेख, शाकिब खान यांच्यासह एका अल्पवयीनास ताब्यात घेतले। या प्रकरणातील आरोपींना मिरज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या संदर्भात माहिती देताना मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सांगितले की प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले असून पोलिसांकडून विविध अंगाने तपास सुरू आहे। दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेली 4 चाकी गाडीही मिरज शहर पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली आहे। हल्ल्याचे नेमके कारण, कट रचण्यात सहभागी असलेले इतर संशयित आणि हल्ल्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या मतीन काझी आणि शौकत शेख या दोघांची नावे यापूर्वीही विविध गुन्ह्यांमध्ये समोर आली आहेत। दोघांविरुद्ध मिरज शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद असून मतीन काझी याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली होती। या घटनेमुळे मिरज शहरात पुन्हा एकदा टोळी वर्चस्व आणि गुन्हेगारीच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी मात्र या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 206/2026 यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल या गुन्ह्यामध्ये जखमी शिवतनीकर याच्यावर काही तरुणांनी धारदार शस्त्रांनी टाकळी रोड येथे हल्ला केला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, त्यासोबतच अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो। यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच सब डिव्हिजनमधील इतर पोलीस स्टेशन यांची पथके आम्ही तयार केली होती। यामध्ये आरोपी शोध घेत असताना महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे साहेब आणि त्यांच्या पथकाला काल यश मिळालेलं आहे, ज्यामध्ये सर्व 6 आरोपी जे गुन्ह्यामध्ये होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। सदर आरोपींना न्यायालयामध्ये प्रोड्यूस करून त्यांची PC घेण्यात आलेली आहे। त्यांची 8 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।